पुढे पुढच्या बातमीकडे डान्सबार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या योगेश कदम यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठराखण केली। योगेश चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम यांनी अनिल परबांवर टीका केली। आम्ही डान्सबार चालवणारे नाही, आम्ही तरुणांना रोजगार देणारे आहोत असं रामदास कदम म्हणाले। दरम्यान यावेळी रामदास कदम यांनी सरकारवर निशाणा साधला। दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कपन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत। मी आपल्याला एवढं सांगतो योगेश, काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं। तुझ्या मागे माहीत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। कसं डांबर चालवणारी अवकाश आमची नाही। आम्ही लोकांचे संसार उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संसार उभे राहतो, ते आमचे आव्हान आहे। चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, काय तर म्हणतात गळा जांभूळ ना, टकल्या बेडूक आणि आज दापोलीला शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत। भाई कसं हे मॅरेज कसं झालं? शिंदे साहेब याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। काय पैसे मिळत नाही कोकणाला? संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात। जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्या हरियाणाला पैसे मिळतात। कोकण हे शिवसेनेचं म्हणून काय? होय, कोकण हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं बालेकिल्ला आहे।